ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, देणे पिणावारी पत्यनाम विठोबाचे अनेक वाची नसिवी किंवा पाठभेद आहे अनेक वाची नसिव भवरोगाय सिदाय अनेक काय शुल्लके पत्यनाम विठोबाचे अनेक वाची नसिवी तुका म्हणे नोहे बाधा, तुका म्हणे नोहे बाधा अनेक कदा फुतांची पत्यनाम विठोबाचे अनेक वाची नसिवी पांडुरंगा मानेल संतांसी रंधव चित्तांसी अपुर्या जयांचे क्रिया स्मरण वय सकळ विद्यांचे अतिक्रम तेचे वंद श्रीचरण श्री गुरुंजी ते नमस्कार नेता ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा मारी पथ्यनाम ढोबाची आणि कुवाची नसिवी कीर्तनरूपी सेवे करता निवडला होऊन देवते सुप्रसिद्ध साधुसंत सम्राट विश्ववंद्य जगवंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचा महत्वपूर्ण असा अभंग एक सेवेकरता निवडलेला आहे। या सिद्धेश्वर मंदिरामध्ये या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरणोत्सव श्री जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पारण सोहळा त्याच्यामध्ये हा सेवेचा योग आमचे परमित्र हरिभक्तपरायण तुकोबाराचे वंश चैतन्य महाराज देहूकर यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी कीर्तन सेवेकरता मी आलेलो आहे। आज मुख्य एक आनंदाचा क्षण आहे। आजचा हा आनंदाचा दिवस आहे। आजच्या 22 जानेवारीला अनेक वर्षापासून ज्या राम मंदिराची वाट पाहत होतो ते मंदिर उभा राहिलं आणि त्या मंदिरामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली। हा आपल्या हिंदूंचा स्वाभिमान आहे। आपली अस्मिता जतन झाली लक्षात होते की ज्या प्रभू रामचंद्र या मंदिराकरता वादग्रस्त असलेली भूमी अनेकांनी जीव दिला प्राण आपला गमावला ही प्रतीक्षा आज संपली। आज लक्षात ठेवतो मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते आज प्रतिष्ठापना आरती संघाचे मोहन भागवत राज्यपाल आनंदीबेन पटेल ही सगळी मंडळी होती। मलाही त्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं। 7140 लोकांना फक्त आमंत्रण आहे। त्याच्यामध्ये पंढरपूरचे 10-15 प्रमुख महाराज आता माझा मुलगा चैतन्य हे सगळे मित्र कंपनी आहेत त्यामुळे त्यांना मला तुम्ही जावं म्हणलं। त्या माझ्या मुलाला तिकडे पाठवलं चैतन्य महाराज वास्कर महाराज अलिबागकर महाराज ओकळीकर महाराज पंढरपुरातले नामवंत कीर्तनकार सगळे फड परंपरेचे अधिकारी पुरुष त्या आजच्या कार्यक्रमाला गेलेले आहेत। 7140 लोकांना तिथं निमंत्रण देण्यात आलेलं होतं। प्रत्येक क्षेत्रातली दिग्गज मंडळी त्या आजच्या त्या प्रतिष्ठापनेला हजर होती पण प्रत्येक क्षेत्रातली माणसं त्यांनी त्या ठिकाणी बोलवली होती। त्याच्यामुळे अध्यात्मात त्यांनी फार मोठा भर दिला। आध्यात्मिक क्षेत्रातले अनेक गुरु संत महात्मे सिद्ध पुरुष फडकरी मंडळी महाराज मंडळी आपल्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गेलती। पवित्र असा तो सोहळा आज आपण डोळ्यानं अनुभवला पाहिला आणि भाग्यवंत कशा तुमच्या नाम सप्तामध्ये जातो आजचा मुख्य दिवस आला हे विशेष आहे। तुमचे 12 वर्ष सेवा केली देसाई सर 12 वर्ष तुम्ही सेवा केली ते तपस्या फळ तुम्हाला आज मिळालं या ठिकाणी लक्षात होतं। मोठी सेवा नेमका सप्त्यामध्ये येणं विशेष आहे लक्षात ठेवा तुम्ही। एक काहीतरी पूर्व पुण्य आहे महादेवाचे। मलाही आनंद वाटतो। मग अशी गाडीवर सरांना म्हणलं मला शेखर सिंगपूरला चाललेलं वाटलं एक वेगळा आनंद आणि मग अशी आज गेल्या गेल्या मी म्हणतो त्या मुलाला आज दर्शन घेतलं की अंगावर काठी आली माझ्या जाजवग स्थळ आहे म्हणून
पुरातन स्थान आहे महाराज. हो, अशा भगवंताची सेवा तुम्हाला प्रतिवर्षी घडते. तुकोबारांचा गाथापाना सोहळा तुम्ही आज या ठिकाणी संपन्न केला. आणि त्याच्यामध्ये आजचा मुख्य दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आज संपूर्ण विश्व, सगळं जग, सगळं देश आज राममय झालेला आहे. ओ प्रभू रामचंद्राशिवाय आज दुसरा विषय नाही. बरोबर दीप प्रज्वलन असेल, प्रभू राम फोटो पूजा असेल, ध्वज पूजन असेल, झेंडा असेल, प्रत्येक घराघरात झेंडा आलेला आहे. प्रत्येक लहान मुलासहित राम राम राम, राम शिवाय दुसरा विषय नाहीये. राम म्हणता रामाची होईल पदी वैष्णी पदवी खेळी, असं राममय संपूर्ण विश्व जग आधी या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि अल्पशी सेवा, तसं मी मोठा विद्वान कीर्तन करणे, मोठा महाराज नाही, मोठा फडकरी अनेक वारकरी करणे जन्म घेतलाय. नवे भौश्रीत नवे ज्ञानशील दासमी दुर्बल वैष्णवांचा ज्ञानी नाहीये, पंडित नाहीये, शास्त्री नाहीये, कुठला मोठा फडकेल नाही, कुठला मठाधिपती संस्कारी नाहीये. मी वारकरी करण्यात येऊ घेतात. परंपरा संपूर्ण महाराष्ट्र असेल, आंध्र, कर्नाटक प्रदेश, 3-4 स्टेटमध्ये मी कीर्तन करतो. आज माझ्या वडिलांची पुण्य, आजोबांची पुण्य किंवा सगळ्या वारकऱ्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आज ती सेवा तुमच्या आमच्या हातून घडते. आणि त्या अनुषंगाची सेवा तुकोबारांच्या चरणी समर्पित करायची आहे. या अभंगाचं तुकोबार आहे. एक बोल नका, एक वैद्याची भूमिका घेऊन, एक डॉक्टरची भूमिका घेऊन तुम्हाला सर्व औषध दिला करतात की बाबा हे औषध घ्या, हा काढा घ्या, मी काढा घेऊन आलोय. एक वैद्याची भूमिका घेऊन, एक डॉक्टरची भूमिका घेऊन तुकोबार आहे. तुम्हाला सर्व जीवना काढा, याचा अर्थ औषध देण्याकरता आले की बाबा मी हा ब्रह्मस्रावाचा काढा आणलाय, काढा घ्या, निश्चित तुमचा उद्धार आहे, निश्चित आहे तुमच्या दुःखाची निवृत्ती होईल. पण प्रशासन निर्माण होतो. संत मग सांगतात का तेवढं अठ्ठास का घरापर्यंत येऊन देण्याचा औषध देण्याचा प्रयत्न एवढा का? याचं उत्तर एक आहे, संतांचा अवतार करून जगाच्या उद्धार करताय. मी कीर्तनात नेहमी सांगतो, एक वर्ग असा आहे यावंच लागतं महाराज, दुसरा वर्ग आहे तर आणावं लागतो, आणि तिसरा जो वर्ग आहे तो स्वतःहून येतो. यावं लागतं. तुम्हाला सर्व तुम्हाला कर्माचे कर्म भरपूर करून ठेवली, ते कर्म भोगिले नष्ट होत नाही. ते कर्म भोगण्याकरता मनुष्याला मृत्यूनगरी जन्माला यावंच लागतं. जन्माला म्हणजे 3 कारण महाराज. एक कर्मामुळे जन्म आहे, एक वासनेमुळे जन्म आहे, एक पापामुळे जन्म आहे. जन्माने घडी पातकाचे मूळ किंवा जन्म घेण्याला वासने पण 2 प्रकार आहेत, शुभ वासना, अशुभ वासना. आता आमच्या ठिकाणी शुभ वासना कुठल्या, सगळ्या अशुभ वासना. वासना एक प्रकारे स्त्री वासना आहे, धन वासना आहे, सत्ता वासना आहे, पृथ्वी वासना आहे, सौंदर्य वासना आहे, खाण्याची वासना आहे, पिण्याची वासना आहे. वासना सुटत नाही. त्या नाशका शरीरात थोबडा मी किती वेळा पावडर फसतोय. महादेवी डंगरी पिगडी पांढरी केस लाल करणार ती वासना आहे. आणि परमार्थामध्ये वासनेस त्याग जीवनामध्ये करतात. जीवनपणी वासना सुटत नाही, यात नवा नाही. काही लोकांची मेल्यावर वासना सुटत नाही. तुळजापूर शेख माझा मित्र मोठा पुढारी, एकूण एक मुलगा दारू पिऊन मेला ऍक्सिडेंटमध्ये. आणि त्या गेलो शेवटी दशक्रिया विधीला गेलो मी. त्या पुढारी नावाला हजारो समाज जमलेला. ब्राह्मणांनी दशक्रिया विधी पूर्ण केला, पण त्या पिंडाला कावळा शिवला.
आई पाया पडली, वडील पाया पडले, बहीण बायको मुलं बाळ पाहुणे लावणी सोयरी राहिले भाऊजा सगळे पाया पडले कावळा शिवला. मग जे मिळतं तर मित्र माझे पैसे वाचवतात. मला हांडे महाराज कावळा का शिवल्या पठ्ठ्याला माहिती मला कसं काय. अहो म्हणलं आम्ही रोज दारू पितो, तो मला ही पिण्यामध्ये वाचणार सगळे पदार्थ आणून ठेवून दारूची बाटली आली नाही मला घेऊन ये आणतोच मला. बसला हिरो होणार केक मारली, दारूची बाटली आणि तशी दारूची बाटली जवळ येईल. 10-5 काळ पिला तो जीवनपणे आमची वासना मेऱ्या सुटत नाही हो. पण वासनेचा त्याग करा जीवनामध्ये हो. सगळ्या वासनाही समूळ खणून वासनेचा समूळ नाश झाला पाहिजे. तो बरं या वासनेचा समूळ नाश आम्ही केला. तुका म्हणे अवधी आवरली वासना आता नारायणा तुझाही संत आपल्या जीवनात होते. काम वाचू नाही, स्त्री वाचू नाही, धन वाचणार नाही. वेळ करतो वारकरी सांगतो. हा 450 वर्ष होत झाले तुकोबाला जाऊन का तुकोबाला का ठिकी पार नव्हते. 700 वर्षापूर्वी लिहिलेली माझी ज्ञानोबाने लिहिलेली ज्ञानश्री समाज आधी डोक्यातून का नसतो. असे काही निष्ठावंत वारकरी आहेत आपल्या संप्रदायामध्ये. ज्ञानेश्वरीला 5 वय वाचल्याशिवाय पाणी पित नाही. असे काही निष्ठावंत हडाचे काही असे वारकरी आहेत गाते ते 5 अभंग वाचल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. 350-400 वर्षापूर्वी लिहिलेला गाथा समाज आजही वाचन करतोय. आजही त्या गाथेची पूजा केली होती. आजही समाज त्या गाथा डोक्यात घेऊन नसतोय. याच्या पाठीमागे संतान चारित्र्य हो. काल पाहिलाच पिक्चर आज शिळा होतो. काल पाहिलेलं नाटक आज नाटक बघू वाटत नाही. काल ऐकलेले गाणे आज शिळे होते. गाणी शिळे होते का नाही. 2016 मध्ये सायराट पिक्चर मध्ये गाणं गाजलं का नाही. परशाला आरचीच ते परशाला आरची पैसे कमवून बसले, आमच्या आरचे निघून गेले. माझी आई बापाला विनंती, पोरा पोरीने हातात मोबाईल घेऊन का मोबाईल वाटून झालो. लहान पोरं अभ्यास करणार, तरुण पोरं झोपणार. रात्री 2-2 वाजेपर्यंत ते मोबाईल. आणि पुन्हा असं करते आता म्हाताऱ्याला कशाला पाहिजे मोबाईल. त्यांना ऐकू बी ना, त्यांना ऐकू ना. पोरं झोपणं रात्री लहान पोरं अभ्यास करणार. अरे मोबाईल मग पोरं कोणी पळून चालली पळून गेलेलं कळत नाही. फोनवरच लगी परश्या आला ना बुलेट घेऊन खाली लगी वरना आरच्या थोडं तसं फडकं बांधून एवढं फडकं निघाले ती बांधा तोंडाला. काय म्हणते काय म्हणते आई तुमच्या घरी एवढं फडकं निघाले असं बांधायचं. सगळं पॅक करते नुसते 2 डोळे उघडे. बाबा समोर पोरगी गेली पळून गेली कळण येण्या हो. रात्री 12 वाजता बापा फोन पोरगी गेली. मारायचं औषध मारायचं औषध. गाणं गाणं दिंग दिंग दिंग. म्हातारी येडी बिघड ती याड लागलं म्हणायचं. गाणं शिळ झालं. पुन्हा दुसरं गाणं शांताबाई. काय ते शांताबाईला धुमाकूळ घातला. शांताबाई 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 शांताबाई. रूपाची कानं दिसती छान लागत छान नदीला माणा पेटा माणूस हलवा हलवा अटक चढ शांताबाई. शांताबाई गेली. पुन्हा माझ्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीत बसला गणपती गेला. आता काल ऐकली गाणी शिळे होतात.
पण 700 वर्षापूर्वी माझ्या मुलांनी लिहिलेला काकडा आमचा वारकरी आजही म्हणतोय. नामदेव महाराज लिहिलेले भोपाळ्याचे अभंग आमचा वारकरी आजही म्हणतोय. अवताराच्या राशी आजही आकडा म्हटला जातो आमच्या वारकरी. 700 वर्षापूर्वी 650 वर्षापूर्वी नामदेवांनी लिहिलेली अभंगवाणी आजही गायली जाते. लक्षात माझ्या बाय याच्याकडून संतान चारित्र्य आहे. एकाही वाक्य स्पर्श जीवनामध्ये होऊ दिलं नाही. भांडऱ्या डोकला तुकोबा भजन करत असताना गावातील कुठे लोकांना तुकडा म्हणून बदनाम करायचा एका तरुण स्त्रीला काम इच्छा तुकोबाला पाठवली. पण तुकोबाला स्पर्श केलं त्या स्त्रीला आई म्हणून तिला संबोधलं. आई म्हणून तिला म्हणून तिला परत पाठवलं. जाई हो तुम्हाती नकली सायास आम्ही विष्णू हा सैसेन हो धामाती परत. एवढा मोठा त्याग आहे बोलणं सोपे शास्त्री महाराज गादीवर भले भले संपल्या काम विषयामध्ये. अरे हजारो तप्पाचे ऋषीमुनी संपल्या विषयामध्ये. अरे देव म्हणून गेले पण तोंडाला काळा फसलाय काम विषयानी. नव्हे काही अडकून बसले अजून बाहेर यायला तयार नाही. विठाला केवढा मोठा त्याग आहे. महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजीरावांनी हो आपल्या हिंदू धर्माचा आराध्य दैवत आहे. हो काल रात्रीच काल पंढरपूरला एका शिशवी कीर्तनामध्ये रात्री काल बोलव कीर्तनामध्ये या महाराष्ट्र मातीमध्ये महाराष्ट्र समाजामध्ये या भोसले घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मा आला नसता तर आज सप्ताह झाला नसता. त्या शिवरायांचे आनंद उपकार आहे. हो आम्ही शाळेमध्ये असताना मला हिंदीमध्ये कविता होती 7वीला. देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी दौलता बोझ हरा माधो की बच्चा बच्चा बोलता यहाँ शिवाजी दौलता. 700 वर्ष अरे 350-400 कोपरच्या काळामध्ये बहुत शिवराय होऊन गेले. पण त्या शिवरायांच्या पाठीशी तुळजापूरच्या भवानी मातेचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्यामुळे छत्रपती शिवरायांना जीवनामध्ये कधी अपयश आलं नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये संतान देवाचा आशीर्वाद पाठीशी असावा. हो आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या गुरुचा आशीर्वाद हो देवाचा आशीर्वाद जर असेल मनुष्याच्या पाठीशी त्या मनुष्याला जीवनामध्ये काहीच कमी पडत नाहीये. लक्षात ठेव माझ्या माय. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा नजरा ऐश्वर्य संपत्ती सोड मुद्रा तुकाराम महाराजांना भेट म्हणून दिल्या. पण तुकोबाराने स्पर्श केला नाही. केवढा मोठा त्याग आहे. आम्ही कीर्तन ठरवून चाललोय. 30,000 40,000 50,000 फी एका महाराजाची. काय एका महाराजांचं बघतो मी टीका करत नाही मी. चाललाय धंदा काही लोकांचा बिझनेस हो पण लक्षात ठेवी टिकत नाही. लक्षात ठेवून जास्त दिवस आलेलं धान परत पाठवलं. केवढा मोठा त्याग आहे. हो नामदेव महाराजांच्या घरामध्ये परिसराचं उदाहरण माहित तुम्हाला. हो परिसरामध्ये त्या नामदेव महाराज धर्मपत्नीनं लोखंडाला लावलं सगळं सोनं केलं जेवायला वाढलं. तो नामदेव म्हणजे आपल्या घरात काही नव्हतं दुपारी संध्याकाळी 5 पकडून जेवायला. हो ते म्हणजे गपचूप जेवायचं नाही. नीट भजन करायचं. हो बायका आम्हाला कुठे नीट बोलते ती. आमचं मार्केट बाहेर नाही वाघ घरी गेलं की मिळाव. एका गावामध्ये गेलो समोर येतो सरपंच मला काय सरपंच कुणीकड दळायला मान कोण आहे सरपंच कितना सरपंच सोडून सरपंच सरपंच ताब्यात मास्तर ताब्यात डॉक्टर ताब्यात वकील ताब्यात आमचं महाराज ताब्यात. आमचंही मार्केट बाहेर का आधी टक्क्यात चहा दूध हा आमच्या गाडी दाबून आम्ही घरी गेले की आमची काकडा आरती सुरू या पाया पडत पण बायको आमच्या पाया पडून महाराज आहे म्हणून वाटत ना. बाहेर श्री गुरु सद्गुरु कोण खाते आपले सद्गुरु मी जोडे खायचे घरात. हे बघितलं तुम्ही काय विंचू गेली विंचू नाणी करून दूर जातो. समोर पाल बघितली विंचवाची नांगी पडली. तशी काय माणसं असताना आमच्यासमोर ताट आवाज घराच्या पालीला बघितलं पाल जहाल पाल आहे
विषारी पाल आहे. पालीच्या तोंडाकडे थेट दुधामध्ये अन्नामध्ये भातामध्ये पुढचं विष बनतं विष. हो पण तसली विषारी पाल कोण खाते? बरं पाठ केलं एवढं तडाखा माहित नाही मला. तसली बरोबर उत्तर बरोबर आहे. तसली विषारी पाल तसली विषारी पाल कोंबडी खाते. मग कोंबडी किती विषारी असेल आणि तसली विषारी कोंबडी कोण हाणतंय? ती आवरात किती विषारी असेल. हो आता उद्या कालाय शपथ खवायची महादेवापुढे. त्यापासून माझी दारू बंद, खाणं बंद, पिणं बंद. तर तुळशी माळ घाला तर सप्ताह केलं सार्थक आहे. हो कशाला म्हणता 15,000 रुपये देऊन आणता कीर्तन. हो कशाला एवढा लाखो रुपये खर्च करताय? काय ते बदल पाहिजे महाराज. सप्ताह मनोरंजना करता नाही, सप्ताह परिवर्तन करताय. त्या सप्ताह परिवर्तन घडलं पाहिजे. हो घरामध्ये एक जरी माळ किडा असला तरी परंपरा त्याचे कोण ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा ज्याचे पुरुष. एक वैष्णव एक वाळकीतरी घरामध्ये असला ते कुळ ते घर ते गाव तालुका जिल्हा तो देश पवित्र होतो माझ्या माई बापा. असो देवशी सोडून हो पण बाबा वासना जन्माला कारणीभूत आहे. पण बाबा ह्या सगळ्या वासना कंट्रोल कर आपल्या आयुष्यामध्ये. हो आणि शुभ वासना आहे भगवचिंतनाची, सेवेची, भजनाची, वारीची, सत्संगतीची. या वासनेचा स्वीकार करा जीवनामध्ये. तो कहो बरं बाबा आमच्याकडे वासना आहे पण कोणती वासना आहे? देव वसी ज्यांची घराची संगती ऐशी आवडते म्हणा देवापूर्वक वासना. ही शुभ वासना आहे पण वासना जन्माला कारणीभूत आहे. पाप जन्माला कारणीभूत आहे. तिसरं मग करण्यासाठी कर्म. कर्म जन्माला कारणीभूत आहे. कर्म भोगण्याकरता मनुष्य मृत्यूनंतर जन्म आहे. हे भोगण्याकरता मी येतोय. ज्ञानेश्वर 9वा अध्याय वाचत त्यामध्ये फार गोडवी माऊलीची. आगा कर्मदय वरावे ती सुखी फळावे तया ते भोगावया यावी देहा येता. ते कर्म भोगण्याकरता केले कर्म Oh
ते कर्म भोगण्याकरता मनुष्याला मूर्तीने जन्माला कर्म चुकत नाहीये. मोठ्या मोठ्या चुकलं काही अहंकारामध्ये बोलतात महाराज आमचं कर्म आम्ही चुकू आमच्याविषयी मोठी मोठी वशिली वशिलापर्यंत त्या मंत्र्यापर्यंत मंत्र विचारले भक्ताला चुकले का. वशिला पंतप्रधानापर्यंत देशाची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होती. पंडित जवाहरलाल नेहरू एकच मुलगी होती. कर्माचे भोग चुकले 31 ऑक्टोबर 1984 साली घरच्या अन्न रक्षकाने गोळ्या घेऊन खलास केलं. प्रतिधाव राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले 1985 मध्ये. 21 मे 1991 साली तामिळनाडूमध्ये पेरुंबुतूरला भाषण करण्याकरता गेला असताना त्या पहिला हार टाइम बॉम्ब ठेवला. हार घालता घालता उडून पुन्हा आम्हाला हार घालून घ्यायची भ्या वाटते. माझ्यावर तर लय नजर आहे. काय सांगतो देशाचा पंतप्रधान कर्म चुकलं. पंतप्रधान सोडा राष्ट्रपती वशी लावा. राष्ट्रपती सोडा देवाचं वशी लावा. देव सुद्धा आपलं कर्म चुकू शकत नाही. देव सोडा देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही. दशरथ राजा कर्म चुकलं नाही. ज्ञानेश्वर महाराज अभंग वाचा पुन्हा कुणाला कशी कशी करून भोगावी लागली याची लिस्ट यादी ज्ञानोबा त्या अभंगामध्ये दिली. अभंग सुरुवात आहे परेशी कर्मी निरोधाले सगळं हिंदले विंदले शारंद धारा पूर्ण सतने कर्मी म्हणून धारा श्रीराज कर्मी चंद्र शिकायला दुसरा अभंग वाचून घ्या. कर्मी दशरथ योगमीला कर्मी श्रीराम वनवासा गेला रावण क्षयो पावला युग घडला सीता देवी. दशरथला पुत्र पुत्र करत का मरावं लागलं. श्रावणाच्या आई बापा शाप सीतेला देवाचा रामाचा योग का झाला. प्रभू रामचंद्र सीते योग का झाला. याच्या कथा सगळ्या पद्मपुराणामध्ये आहेत. पद्मपुराण वाचा. हो कर्म चुकत नाही माझ्या माय बाबा. एक वेळ देव माफ करेल देसाई सर. एक वेळ संत माफ करतील पण कर्म कधी माफ करत नाही. म्हणून आयुष्यामध्ये कर्म चांगलं करा. चांगलं कर्म करा चांगलं फळ आहे. वाईट कर्म करा वाईट फळ आहे. कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छी हो तो घर में मथुरा काशी है. चांगलं कर्म करा चांगलं फळ आहे. वाईट कर्म करा वाईट फळ आहे. शेवट आपल्याबरोबर फक्त 2 गोष्टी येतात. आपण केलेलं कर्म गळे तुळशीची माळ. बाबा दुसरं काय येत ना आपल्याबरोबर. एवढ्या 2 गोष्टी तुळशीची माळ आपल्याबरोबर येते. आपण केलेलं कर्म बाकी काही येत नाही आपल्या सोबत. या अंगठ्या बिंगट्या सोनं नाणं लाकीट तिकीट सगळे घेतात अंगावर का. लय हुशार माय मावल्या रडत रडत काढते अंगावर. काय अंगठी हाय काय 5.5 तोळ्याला गट चमक लाकीट चमकते म्हणजे बाबाच्या कडे. भूषणे ही घेती काढून माझी बायको माझी पोरं माझा बाप माझी आई माझी मुलं कोण कोणाचं नाही. त्याची परिस्थिती कालच्या कोरोनामध्ये आली. हो 18 कोरोनामध्ये किती माणसे मिली. आणि घरातली माणसे मिली जळाला कोणी गेले. अक्षरशः महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांनी त्यांची प्रेत जाळली. 18 मार्च 2020 ला महाराष्ट्रामध्ये कोरोना घुसला. 24 मार्च 2020 ला देश लॉकडाऊन झाला. अखंड 24 तास झाली. मुंबई बंद पडली. पुणे शहर बंद पडलं. उद्योग व्यापार कंपन्या सगळ्या बंद पडल्या. शाळा कॉलेज सगळ्या बंद पडल्या. रस्ते शुकशुकाट झाले. माणसं घरामध्ये घाबरून बसली. माणसं कोरोनामध्ये किती मिळली. आमच्या पंढरपुरात राजकीय नेतृत्व शिल्लक राहिलं नाहीये. माझे मित्र माझे आमदार सुधाकर बंद परिषद कोरोनामध्ये गेले. माझे मित्र राष्ट्रवादीचे आमदार भारताला भारती कोरोनामध्ये गेली. भागवताचार्य वाणा महाराज उत्पाद कोरोनामध्ये गेले. माझे मित्र बीड जिल्ह्यात वैभव वारकी सुप्रसिद्ध कीर्तनकार बाबासाहेब इंगळे महाराज माझे मित्र हो कोरोनामध्ये गेले.
हो आमचे विठ्ठल संगीत साखरकर डायरेक्टर विठ्ठल बापू पाटील, राजूबापू पाटील, यशवंतराव त्यांचे वडील 25 वर्ष जिल्हा जेडपीचे अध्यक्ष होते सोलापूर जिल्ह्याची. दिग्गज माणसं कोरोनामध्ये गेली. माणसं कोरोना जास्ती मिळली नाही, माणसं हप्पून मिळली. त्या डॉक्टरनी कोरोना हाय म्हटलं, पॉझिटिव्ह हाय म्हटलं, माणसं घाबरून मिली आली. हो देसाई सर, त्याला कोरोना झालता, त्याला त्याला काय कंडिशन होती. मला झालं का कोरोना, मला झालं का कोरोना मारायचं एकटा 3ऱ्या मजल्यावर. माझी बायकोशीला आमून भाकर फेकायची. लय हुशार राहिला. लग्नात नाव रंगून हाणलं, चांदच्या ग्लासात गुलाबी सरबत. वामनराव मुंबईला गेले, मला नाही करमत म्हणलं. जागे तो वामण्याला सगळा नाटकी मात्र बाबा. त्याची प्रसिद्धी कोरोनामध्ये आली मला. हो मनामध्ये मला पांडुरंगा देवा काय दिवस आणले माझ्या. गेल्या महिन्यामध्ये या बायकोला कीर्तन करू 2 लाख रुपये हात लावून दिले. मावशी ट्यूबलाईट आत्ता पिटलं. प्रचिती आणि कोलमध्ये कोल कोणाच नाहीये. सगळं बंद पडलं, वाल्या बंद पडल्या, दुकानं बंद, धंदे बंद, व्यापार बंद, कंपन्या बंद, सत्य बंद, पंढरपूर बंद, आळंदी बंद, अक्कलकोट स्वामी समर्थ माऊली बंद, कोल्हापुरी महालक्ष्मी बंद, तिरुपती देशे बालाजी बंद, काशी रामेश्वर सप्तपुरी सगळी धाम, देशाची सगळी मंदिर सगळी धाम बंद पडली. वाल्या बंद पडल्या, सत्य बंद पडले, भजनं बंद पडले, कीर्तन बंद पडली. कीर्तन बंद 2 वर्ष. आमची बी चिरली महाराज लोकांची. आम्ही मारून देतो बोकडं. आमच्या पंढरपूर काय महाराज उपाशी मी भजी भजे घ्या भज हे की 15 कीर्तनाची. एक लक्षात ठेवा, 2 वर्षामध्ये आर्थिक फटका किती बसलाय याचा विचार करू नका. आपण जिवंत राहिलोय, हाच आपला मोठा नफा आहे. 2 वर्षामध्ये आर्थिक फटका किती बसलायचा विचार करू नका. आपण जिवंत राहिलोय दादा महाराज, हाच आपला मोठा नफा आहे. हा जो 2024चा जो 16 पाहतोय, आज रममान जो 16 पाहिलाय, ही त्याची कृपा आहे. बरवे झालो आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो एक वरी, उरले ते हरी तुम्हा. हो जसा एखादा कंपनीचा मालक दिवाळीला कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोनस देतो, बोनस. जसा एखादा कंपनीचा मालक दिवाळीला कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम करणाऱ्यांना दिवाळीला बोनस देतो, तसं कोरोना नंतरच आपलं जे आयुष्य आहे पांडुरंगाने आपल्याला दिलेला हा बोनस आहे. योग्य वापर करा. उरले ते हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे उरलेले आयुष्य भगवत रामचिंतन करा, सेवा करा. माझ्या माय बापू खरा परमार्थ शेवट आपल्या बरोबर तो. माझ्या माय बापू करून बहुळ मनुष्य घ्यावं लागतो. तुम्हाला यावं लागतं कर्म होण्याकरता. देवाला आणावं लागतं, देव स्वप्न येत नाहीये. देशा पृथ्वीवर पाप पडतं, व्यभिचार धर्मधरा सुद्धा आढळून वाढतो. या पाप्या भक्तांचं ओझं पृथ्वी मात्र सरत नाही, तर देवाच्या अवताराची आवश्यकता आहे. कृष्ण जन्माच्या अभंगातून मी पापी द्यावं दैत्य ते मात्र किंवा बुडविला धर्म, अधर्म राहणार फार. हो सगळे अभंग वाचून घ्या. अरे प्रार्थना करून देवाला आणावं लागतं. पंढरीला पांडुरंग स्वतः नाहीये. पंढरीच्या पांडुरंग आणण्याकरता पुण्यगिराला तपस्या, सेवा, साधना, भक्ती, मातृत्व सेवा करावी. त्या भक्तीला सेवेला फुलला तो परमात्मा. आपलं वैकुंठ स्थान सोडून एका पुण्यगिराय करता या विठेला उभा राहिलाय. हो जगा पुंडलिके पुंडलिकाचे अनंत उपकार आहेत आपल्यावर की त्यांना आणलेला पांडुरंगाला. हो म्हणून तुकाराम महाराज धन्यवाद. उपकार मानले पुंडलिका, तू फार बरं केलं. धन्य पुंडलिका, बहु बरे केले निधान आणले पंढरी. अरे पुंडलिका तू फार बरं केलं. किंवा वैकुंठीचा देव अनिला भूतळा धन्य तुझा गळा. असे अनेक प्रमाण आहेत माझ्या माय बाबू.
देवाला आणावं लागतं आणि राही रूपावाळे करुणी खरे हयासी तुम्हाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं. संत महात्मे मध्ये सोपवून येतात केवळ जगाच्या कल्याणाकरता याचे उपकारासाठी केवळ जगाच्या उद्धाराकरता वैष्णवांचा अवतार आहे माझ्या माय बापा. हो, त्यांचं येणं तुमच्या आमच्या करता आहे. त्यांना जन्म नाही, मृत्यू नाही आहे. मागली या जन्म मुक्त महात्मे पण केवळ येणं तुमच्या आमच्या उद्धार करता आणि या उच्च कोटीले श्री तुकोबर आहे जगाच्या उद्धार करता अवतीर्ण झाले. आणि कीर्तन भजनाच्या माध्यमातून महाराष्ट्र तुकोबर पिंजून काढला. हो, कीर्तन भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन समाज जागृत केला, धर्माचा प्रचार केला, सगळा समाज विसंत केला, सगळा समाज भक्ती मार्गाला लावला तुकोबर त्या काळामध्ये. पण समाजामध्ये फिरत असताना, कीर्तन करत असताना, भजन करत असताना लोकांना तत्व त्यांना सांगत असताना तुकाराम महाराजांनी समाजाचा अभ्यास केला की नेमकं समाजाला काय हवंय, काय सांगितलं समाज भक्ती मार्गाकडे वळेल, काय सांगितलं समाज सेवा करेल, काय सांगितलं समाज पंढरीची वारी करेल, काय सांगितलं समाज चंद्रभागी स्नान करेल, काय सांगितलं समाज सत्संग करेल. अभ्यास केला समाजाचा. हो, ज्या वक्त्याला किंवा ज्या महाराजांना समाजाची नाडी ओळखता आली महाराज मोठा झाला. समाजात काय पाहिजे, काय हवंय हे दिलं पाहिजे समाजाला. हो, त्यांना ब्रह्मच कळलं लवकर. चक्षुन अचक्षुन देवे ना चतवाद विवर्तवाद अमकावाद पंतवाद सांगून काय उपयोग आहे. हो, या काही लोक अजून आरती म्हणतात ना, आरती गिन्यान राजा म्हणतात. ज्ञानराजा नाही, गिन्यान राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम म्हणतात. सद्गुरु म्हणतात साधू, सद्गुरु 15 गुरु. मराठी उच्चार करा ना, मराठी शब्द अर्थ आम्हाला काय कळते आम्हाला मराठी. दाखवा तुमची पीएचडी किती आहे ती. 5,500-700 वर्षापूर्वी माझ्या मुक्कायला एक अभंग आहे. मुंगी उडाले आकाशी तिने इकडे सूर्याशी थोर नवला धोलो वांजे पुत्र. काय अर्थ करणार. माऊली एक अभंग आहे. एक माझी माता दोघी पिता मदतीने करता दोघी चौघे बंधू आणि दशक बहिणी कन्या झाली. तिने माझ्या पोटी बहिणी वासने खेळू लागले. विश्वित घडले सांगू करा ज्ञानदेव म्हणे अघटित घडे गुरु कृपे जोडे परब्रह्म. कोणची माता आहे, कोणती 2 बाप आहेत, कोणत्या 3 बायका आहेत त्यांच्या. ब्रह्मचारी 4 भावंड. ओ, हे अध्यात्म आहे माझ्या माय बाबू. तो गोपाला नाही केली हरणाळ अंगुळी येऊनी बाई सोडा हरणाळ. शब्द परिचय आहे पण अर्थ परिचय सोपं समजू नका तुम्ही. मला इंग्लिश सोपं आहे बोलायला लिहायला. ING किंवा ED प्रत्यय जोडा इंग्लिश तयार होते. खाईंगडे बसले रोडीने चलिंगडे झालं इंग्लिश तयार. हो, असं काही इंग्लिशचा गैरसमज चाललाय. हो, काय पूर्ण मिनिट बोलता येत नाही. प्रभू जोडे खायचं काम आहे. पूर्ण इंग्लिश येत असं तर बोल जाऊ माणसानं. जोडे खायचं काम आहे. हो, काय काय मराठी साध्या साध्या शब्दांचा जो आम्हाला अर्थ कळणार. त्या हैदराबादला जातो मी नेहमी कीर्तनाला. हो, आता उद्या 29 तारखेला आहे माझं कीर्तन हैदराबाद शमशेरगंजला. हो, माझे वडील बरेच वेळ कीर्तन माझ्या वडिलांतून काय ते 30-35 मंदिर झाली. पांडुरंगाची स्थापना तिथं 36 मंडळ आहेत आमच्या वडिलांची. अनेक शिष्यवर्ग हैदराबाद मध्ये. हो, तिथे आम्ही आमच्या वडिलांनी 93-94-95 मध्ये मोठे शक्ती केले. हो, महाराष्ट्राचे दिग्गज कीर्तनकार जगन्नाथ महाराज पवार असतील, बाबा महाराज सतर्क असतील, पांडुरंग घोले असतील, हो रामराव महाराज ढोक असतील, दोंडा महाराज देलुक, तात्यासाहेब भास्कर स्वतः आलती आमच्या वाड्याकर. तात्यासाहेब भास्कर हो 94-95 वय झालं. पण केवळ माझ्या वडिलांच्या शब्दाला मान देऊन. हो, 2 नंबर दिंडी सोहळ्यामध्ये 25-30 वर्ष वडील माझ्या त्या पालखी सोहळ्या अध्यक्ष होते. आता मी खजिनदार त्या सोहळ्याचा. हो, 30 वर्ष अध्यक्ष होते माझे वडील त्या सोहळ्यामध्ये. केवळ तात्यासाहेबांची कृपा. हो, भास्करांची. वास्तविकता श्री गुरु धोंडपंत दादांची माणसं आहेत. धोंडपंत दादांच्या फळाची मी माणसं आहेत. आणि पंढरपूरमध्ये फळ आहेत म्हणून परमार्थ जिवंत आहे.
पंढरपूरमध्ये फड आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये गड आहे. तिकडे गडकरी आहे आणि पंढरपूर फडकरी. तसल्या कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा आमच्या फडकरीने आपले नियम सोडले नाही. बाहेरच्या वारकऱ्यांना पंढरपूर येता येत नव्हतं. आता चालली गर्दी भरपूर. आता काय एवढी गर्दी सध्या पंढरपूरला, आळंदीला, जिथं जिथं देवस्थान आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फुकट केले सगळ्यांना. 75च्या पुढे केले फुकट आणि बायका काय सगळ्या हाफ तिकिटाचे. काय या बायकांची गर्दी, महिलांची गर्दी. हो आता माझं 55 चालू आहे सर. 55 चालू आहे माझं. हो यांचा झाला धोंड्याचा महिना. असला धोंडा मी कधी बघितला नुसत्या बायका आलेली बाई धोंडा सगळे चंद्रभागेला. सगळी चंद्रभागेला धोंड्याला भरून गेली. दर महिन्याच्या कशीला 2-2, 3-3 लाख समाज जमा लागलाय फुकट मुळे. हो काही लोकांना चालता बी येत नाही. हो माणसं बी हुशार सगळे समजून गेले का आमच्याकडे. पाच संवसारात रस गळून चिपाडा आमच्याकडे. पण हो 70ला 75ला सरकार शाळा या नोकरी करणाऱ्या लोकांना विचारा. सरकार शाळा 58 वेळेला घ्यायला नापास करते. निम्मा पगार घ्यायला घरामध्ये बसा म्हणते. बुद्धी काम करत नाही, हात तर्फ कापतायत. हो नीट बोलता येत नाही, लिहिता येत नाही. आमच्या खात्याचा खलावा करू नका. निम्मा पेन्शन पगार घ्या घरामध्ये बसा. सरकार शाळा 58-60 ला आम्हाला नापास करते. आता आमचा पांढरा एवढा बोळा का तुम्हाला 70ला 72ला 75ला घ्यायला. काय काय माणसाला चालता येईना पण फुकट म्हणून सगळे पंढरपूरला निघाले. काल माझ्या घरी पंढरपूरला 10-5 वाकरी. महाराज चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसत पण महाराज आम्ही आलो. सगळा भंगार बांधला शिवाला आमच्या. अरुण पण गेला कोल्हापूरला तमाशा बघायला गेला. तर पिक्चर बघा आता पोकळी बघा आमच्या काय. आणि अंगात टाक्याला इंग्रज सक्षम आहे, हातपाय चालताय तोपर्यंत परमार्थ आहे. जव हे सक्षम आहे हा चालू आहे. एक शरीर बसून पडलं की मग मात्र थाईचा पैसा सेवा करा. हो माझ्या माय बाप. पण बघा तुम्ही धोंड पण नद्या फळाची माणसं. तसल्या फडकऱ्यांनी कोरोना काळामध्ये गळ्यामध्ये स्वतः विना घ्यावा, टाळ घ्यावा, भजन करावं, एकच कीर्तन करावं. माझ्या वडिलांच्या पुण्यती सप्तश्रावण महिन्यामध्ये ब्रह्म महाराज राऊत, चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज सगळी मोठी माणसं त्यांची कीर्तन असतात. हो लक्षात ठेवू दे. पण कोरोना 2 वर्ष बंदी होती. माझ्या मुलांना घेऊन मी घर साफ केला 4 लोकांना. मुलं टाळ घेते, मी भजन करायचं, मीच कीर्तन करायचं 4 दिवस. 5 दिवशी काला केला. नियम परमा सांभाळला या लोकांना. माझ्या वडिलांच्या विनंतीला मान होता तसं वास्कर मला 94 वय पंढरपूर वाशीहून हैदराबादला दिवसभर प्रवास रेल्वेनं. हो आमचे वडील म्हणले आबा शरीर थकलंय, लटलट कापतंय, वय झाले नाही. हो माझी विनंती बसून कीर्तन करा. काय तात्यासाहेब वास्करांच्या मुखाचे उद्गार आहेत. निवृत्ती महाराज, माझ्या वडिलांचा निवृत्ती महाराज हांडे महाराज. लक्षात ठेव, ज्या दिवशी बसायची पाळी येईल त्या दिवशी तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर हा माणूस घरामध्ये बसेल, पण बसून कीर्तन करणार नाहीये. 94 वय 3.5 तास उभारून कीर्तन केलं. टाळतील तुम्ही. मला अजून आपण लक्षात आहे. स्वल्प वाटे चला जाऊन वाची जाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोने आनंदी. केवढी मोठी निष्ठा आहे परमार्थामध्ये. हो 87 वर्ष आमचे रामकृष्ण इर्षीकर महाराज, रामकृष्ण इर्षीकर आणि भगवान इर्षीकर वारकरी संप्रदायाचं पहिलं व्यक्तिमत्व. हो गाठर प्रवचन करणारा रामकृष्ण इर्षीकर आहे. हो इकडे धुंडा महाराज देगलूरकर ज्ञानेश्वरी सांगावी चैतन्य महाराजांच्या आजोबा. आणि इकडे रामकृष्ण इर्षीकर आणि गाथा सांगावा त्या कबीर महाराजांच्या मठामध्ये. 87 वर्ष उभारून कीर्तन केली. दोघं भावंड रामकृष्ण आणि भगवान भाऊ. भगवान भाऊ मृदुंग वाजव रामकृष्ण प्रवचन कीर्तन करावे. दोघंही भाऊ विशेष म्हणजे ब्रह्मचारी. विशेष म्हणजे इष्टीचं तिकीट घ्यायचे. हो ज्यात 1 रुपयावर घेत नव्हते कोणाचा कीर्तनाचा. 87 वर्षावेळी त्यांनी आपला ध्येय सोडला. 150 मध्ये
बार्शी ब्रिगेडशी लातूरवर 87 वर्ष झाले त्यांनी आपला ध्येय सोडला एडशी मध्ये. हो, त्यांच्या अंत्य लाखो समाज त्यांचा भाविक सगळा शिष्यवर्ग जमला. त्यांच्या शिष्याने त्यांच्या चितेला अग्नी दिला. चितेला अग्नी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी अस्थि गोळा करताना त्यांच्या डोक्याची कवटी सापडली. त्या कवटीवर रामकृष्ण हरी शब्द निघाले. त्याचे फोटो माझ्याकडून या पण दाखवतो. कवटीवर रामकृष्ण फोटो नाव निघालं कवटीवर डोक्याच्या. तिसऱ्या दिवशी मारुती महाराज दस्तापकर, मारुती महाराज काणेगावकर, उत्तर शिरपिंपरी बीडचे माऊली महाराज तिघांनी एकाच वर्षात तिने आपला ध्येय सोडला. हो, मारुती महाराज दस्तापकर 89 वय आळंदी पंढरपूर पायी वारी पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर त्या ठाकूरबाच्या मठामध्ये आषाढ सुद्धा एकादशीचं कीर्तन केलं. द्वादशीने एका महाराजांचं प्रवचन ऐकत बसले. खांबाला टिकून प्रवचन संपलं. हरिपाठ ऐकत बसले. आणि हरिपाठ ऐकत असताना महाराज ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हे शब्द कानावर पडल्या पडल्या आपला प्राण सोडला. संप्रदायामध्ये 2 असे व्यक्ती पाहिले मी. भजन कीर्तन ऐकत आपला ध्येय सोडला. एक आमचे मारुती महाराज दस्तापकर, पूर्व 2-3 वर्षापूर्वी मुस्लिम समाजातील माझे मित्र औरंगाबादचे ताजुद्दीन महाराज, ताजुद्दीन बाबा ताजुद्दीन महाराज मुस्लिम समाजाचा मनुष्य होता. पण कीर्तन करत करत आपला ध्येय सोडला. भगवंताचं वचन आहे अंतकाळीची मामेवर स्मरणमुक्त कलेवर. हे जे वचन आहे किंवा अंतकलेच्या नावाने उका तुका म्हणे सुका पाला, हे जे वचन आहे त्या महात्म्याने सार्थ केलं. विठ्ठल अशी परंपरा जतन करत काम आमच्या परकीय लोकांनी मंडळींनी केले. म्हणून आज यांचा समाज यांच्याकडे एका हाकेला सगळा समाज जातो. लक्षात तुम्ही माझ्या माहिती. तेव्हा अशा प्रकारे तुकोबाईने अभ्यास केला समाज नेमकं काय पाहिजे समाजाला. आणि त्या पद्धतीने तुकोबाईने समाजाचा उद्धार केलेला आहे. तुकोबाई पंढरपूरला वारीला आलेले आहे. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. वाळवंटामध्ये बसले. अष्टगंध भुक्काल होतात कपडाला. पूजा अर्चा करतायत. आणि पूजा अर्चा करत असताना तुकोबाईपाशी एक वासुदेव म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं. धोतर नेसलंय. गुडघ्या एवढा अंग काय. डोक्यात मोर कसं टोपी. बगले झोडी अडकवली. हातात छोटासा टाळ आहे. आणि तो वासुदेव पंढरपूरचा चंद्रभागेतला रुपये 2 रुपये 5 रुपये 100 देवाचं नाव घेतो. वासदेवाला दान पावलं, वासदेवाला दान पावलं. पंढरपूरच्या विठोबाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देऊळच्या तुकोबाला, कोल्हापूरच्या लक्ष्मीला, तुळजापूरच्या आईला, आत्मापूरच्या बळमामाला रुपये 2 रुपये 5 रुपये 100 देवाची नावं घेतो. तुकोबाने तो वासुदेव पाहिला. तुकोबाने विचार केला रे आपण बी वासुदेव व्हावं. पैसे मागाय करत नाही. जगाला तत्वज्ञान सांगण्यात स्वतः तुकोबाने वासुदेव तो घेतलं. अंग घातलेलं आहे. डोक्यात मोर विशेष टोपी. बगड्यामध्ये झोडी अडकली. छोटासा टाळ हातामध्ये घेतला. आणि तुकोबाने वासुदेवाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती केली. वासुदेव मी वासुदेवाच्या माध्यमातून केवढी मोठी जनजागृती. गातो वासुदेव मी ऐका काय का. चित्त ठाई ठेवून भाव ऐका. डोळे झाकून करू नका. काळ फिरत बसला असेल एखादा मग काय करा. राम राम स्मराधी. वासुदेवाच्या माध्यमातून जोगीच्या माध्यमातून जगदोगी जागी जागा बोलत. नाथ महाराजांनी बाहुळाच्या माध्यमातून समाज जागृती केली. जोशीच्या माध्यमातून हे तुम्ही पुढे बरे होईल. भक्ती सुसंग वाढील. जोशीच्या माध्यमातून, जोगीच्या माध्यमातून, बाहुळाच्या माध्यमातून, वासुदेवाच्या माध्यमातून अशा अनेक माध्यमातून संतांनी समाजामध्ये जागृती केली. हा समाज भक्ती मार्गाला लावला. आंधळ्या पांगड्या आंध्रा म्हणजे तो आंध्रा नाहीये. आणि पांगळा म्हणजे हा पांगळा नाही. हो, आंध्रा म्हणजे खरे आंधळे आपण आहेत. काही लोक आंधळे आहेत, हुशार आहेत. आंधळे आहेत पण गाता पाठ आहे. आम्हाला डोळे असून हरिपाठ पाठ नाही. आम्हाला काकडा पाठ नाही. मी वारकरी सोडा आम्हाला महाराज लोकांना पाठ नाही.
बऱ्याच महाराजाला काकडा पाठ नाही, बऱ्याच महाराजाला आंधळा पांगळा म्हणता येत नाही, वासदेव जागरण म्हणता येत नाही, हरिपाठ पाठ नाही, कमलामधून हंड्यात कीर्तन दाबून तुकाराम महाराज काय म्हणतात असं बोंबळून खेळ म्हणतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराज, दादो महाराज आमच्या धोंडपण दादाच्या आपला नियम होता आजच्या काळामध्ये, माझ्या आजोबांच्या काळामध्ये त्याचा गाथा पाठ त्याला कीर्तन होतं. त्या काळी माझ्या आजोबांनी गाथा तोंडपाठ केला. माझ्या आजोबांनी 4000 वेळा आपण तोंडपाठ केली नाशिक त्र्यंबकेश्वरला त्या ब्रह्मगिरी डोंगर गहिना गुहेमध्ये आणि दोन शिरून गाथा तोंडपाठ केला. धोंडपण दादा म्हणून आपल्याला पाठ थापट्टी साहेबांनी हंडे महाराज गाथा पाठ केला त्याला करत असेल कीर्तन. आता माझे आजोबा गेले, माझे वडील गेले, तर मी कीर्तन करतो त्यांचा नियम. गाथा पाठ त्याला कीर्तन 1000 अभंग पाठ पहिली चाल म्हणायची. करमाळा तालुका सोलापूर जिल्हा, करमाळा तालुक्यामध्ये पालवाडी होते. पालवाडी गावामध्ये बापू गुरु होऊन गेले. बापू गुरुनी गाथेचे 1000 अभंग पाठ केले. दादासाहेबांना म्हणून दाखवले धोंडपंताने पाठ थापडी शाबास गुरुवा. अरे 1000 अभंग पाठ केले ना, चल मन परिचार फडावं. ते मरून गेलं म्हातारं, त्याच्या नावावर ते गावचे लोक चाल म्हणतात. 500 अभंग पाठ त्याला पक्का बसायचं कीर्तनाला. घाबरू नकोस, तुझे 500 अभंग पाठ नाही, माझा गाथा पाठ नाही. असे नियम होते त्या काळामध्ये. हो, निदान 500 त्या महाराजाला अभंग पाठ पाहिजे. हो, पण चाली मध्ये काही लोकांची टीका म्हणून नाही, वस्तुस्थिती एक. पण अशी काही माणसं आहेत अजून सुद्धा संप्रदायामध्ये आपल्या दोन्ही डोळ्याला आंधळेत, पण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे. नगर जिल्ह्यामध्ये बालवा झाला माझा कार्यक्रम. पाथर्डी तालुका आहे, जाड देवळा गाव, मुकुंद का जाड देवळेकर महाराज. कधी योग आला तर त्या महात्म्याला तुमच्या इथं आणा पुढच्या वर्षी. हो, सज्जन मनुष्य आहे. 2 वर्षांच्या मुखातल्या ऐकलेला तुझा चातुर्मास आहे. अभ्यास पण बोल नाही, दोन्ही डोळे आंधळे एक मुकुंद काका, पण संपूर्ण ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे. आमचे धोंडपण दादांचे गुरु श्री गंगूकाका शिरोळकर महाराज, सातारा जिल्हा शिरोळचे ते पंढरीनगरमध्ये आले. गंगूबाई त्यांच्या बायकोचं नाव आहे, काकाचं त्यांचं नाव होतं. लग्न लागलं निमित्त अक्षर पडला डोक्यावर, पण नंतर त्यांनी बहीण भावंडाप्रमाणे संसार केला, परमार्थ केला. हो, गंगूकाका शिरोळकर हे नाव प्रसिद्ध झालं आमच्या संप्रदायामध्ये. हो, तो केला माझा अभंग आहे का क्षेपक अभंग आहे, ओळखायचं कसं. हो, ते काकासाहेब समोर विस्तवाची पाठी समोर ठेवायची, अभंग म्हणायचे. अभंग म्हटला जिबेल विस्तू ठेवायचे. तो करा मर्दा अभंग असेल त्यांच्या जिबेल विस्तू पोळत नव्हता. क्षेपक अभंग असेल जिबेल चटका बसायचा, जिबेल चटका बसला की अभंग बाजूला काढायचा. अशी शोधून शोधून 4000 वेळा अभंग बाजूला काढले गात्यातले तुकोबारायांचे. क्षेपक अभंग फेकून दिले म्हणून फडकऱ्यामध्ये क्षेपक अभंग चालत नाही कीर्तनाला. भाषणामध्ये आपण सुद्धा क्षेपक आपण म्हणू देत नाही. संत चरण लागत असत आमचं आमचं भक्तिगीत आपण म्हणू देत नाही. हो, कीर्तनामध्ये सुद्धा आपण भक्तिगीत म्हणू देत नाही. आधी नवीन फॅशन केली आई मायचं सागर, भक्ती मायचं सागर. पब्लिक येणं करत काम चालले. हो, आई मायचं सागर, ह्यांची आया कुठं आहे बघा अगोदर. ते वृद्धाश्रमामध्ये उपाशी म्हणतील बिचाऱ्या. धोंडा उकळा, पैसे उकळायचा. हो, पण आपल्या संप्रदायामध्ये हो ते म्हणू देत नाही तसली गाणी म्हणा, भक्तिगीत म्हणा. हो, क्षेपक अभंग मान्य नाहीये. आणि त्यांचे शिष्य गंगोका शिरोळकर शिष्य होते. आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा तालुका आहे, देवडी म्हणून गाव आहे, तिथं बाबूराव देवडीकर दोन्ही डोळ्याने आंधळे संपूर्ण का आपल्या गुरुनी गाथा पाठ केला, आपण गाथा पाठ करायचा. मग तुम्ही म्हणता महाराज दोन्ही डोळ्याने आंधळे गाथा पाठ केला, कसं काय पाठ केला, तर ते असे करायचे. समजा ही मुलगी बिचारी ते पुढे बस म्हणायची. हो, गाथा वाच, अभंग वाच. त्या मुलीला तो अभंग 5 वेळा वाचायला लावायचा. त्या मुलीला 5 वेळा अभंग वाचला की काका हो बाबा आमच्या देवडीकर महाराजांनी अभंग पाठ करायचा. फक्त 5 वेळा अभंग ऐकला कानाने की अभंग तोंडपाठ असं करून 1.5 ते 2 वर्षामध्ये संपूर्ण गाथा पाठ केला. नव्हे त्या गाथेमध्ये अभंगाचा क्रम कसा असावा. सध्या देवडीकर गाथेमध्ये जो क्रम आहे, समचंद्र दृष्टी विठ्ठली साजरी, तेथे माझी हरिमुक्ती राहो. हो, आणि शेवटचा अभंग आहे मागणी ते एक तुझं प्रती आहे, देशी ते पाय पण हा जो क्रम आहे गाथ्यातला, हो देवडीकर महाराज तयार केला हा क्रम आहे. मग
आज 90% 92% समाज तो खूप बरायचा गाथा देवडीकर गाथा प्रमाण मानतो. मार्केटमध्ये बाजारामध्ये गेल्यानंतर आमचं वारकरी हो देवडीकर गाथा द्या. गाथा देवडीकर लिहिलं नाही, गाथा तुकाराम महाराजांचाच आहे. मग तिने कर्मणिका दोन्ही डोळ्याने आंधळे पण गाथा तोंडपाठ केला. हो आमच्या पंढरपूर आमच्या दोंडमध्ये आंधळ होतं. गाथा पाठ सुंदर कीर्तन करायचं. या वाटंबर सांगोळी अलीकडे वाटंबर म्हणून गाव आहे. वाटंबर नामदेव महाराज दोन्ही डोळ्याने आले पण एक नंबर कीर्तन करायचं. काकडा हरिपाठ तोंडपाठ त्या बिचारायचा. हो आणि आम्ही डोळे असून आम्हाला काही पाठवणार हे ओरिजिनल आंधळे पण तोंडपाठ केलं. आता काही डुप्लिकेट बी आंधळे आहेत बरं का. ओदी पैसे डोळे टाकायची भीक मागायची. लय माणसं हुशार. जे का आंधळ बसलो तर त्या आंधळ होतच उघड डोळे झाकून बसलो भीक मागत सिनेमा थिएटर पुढं. आंधळीपेक्षा दे आंधळीपेक्षा दे आंधळी. एक साहेबाला किती रुपयाकडे हाताला पुढे निघून गेलं. याला दोन्ही डोळे उघडले. हो साहेब इकडे म्हणतात सकाळपासून थिएटर पुढे भीक मागतो तुम्ही राव खोटा रुपये दिला राव म्हणला. माणसं बिले हुशारच बोलते. दान धर्म करताना चांगलं येणार नाही. बघा ती सत्याची उद्या सत्याची पूजा करा. सत्यनारायणी पूजा ब्राह्मण जाते आमकाना तमकाना म्हणजे सामान चांगलं आणलं नाही नेपाळीवरनं. कुचक्या सुपाऱ्या नासकी पानं वाळ्या खारका खाणं त्या बामला जातच पडला पाहिजे. माणसं देवाला बुडबुडीत पैसा टाकायचा. फाटक्या नोटा महाराजांना द्यायच्या. चिटकल्या नोटा आमच्या पायावर. तिचे नोटा आहेत माझ्या चिटकलेल्या फाटलेल्या तुटलेल्या आमच्या पायावर. त्या आंबे दोघांपेक्षा गाव आहे. तिथे एकदा कीर्तनाला गेलो तुम्ही. कीर्तन सुटलं तर गाडी काही कार नेली नव्हती. मी बसला घेतलो. मग रात्री बसाय काय मी तुम्हाला आंबेवर 1:30 वाजता बसता म्हणजे हिंगोली सोलापूर. त्या आंबे दोघांना त्या बसमध्ये तिने मला बसून दिलं. त्या कंडक्टर ती माझं ती होतं नेहरू शहर टोपी बिपी ती बुक्का बिक्का बघून मला बसा मारत. मला कुठं जायचं म्हणलं. पंढरपूर जायचं म्हणलं. गाडी सोलापूर जाते मग सोलापूर तिकीट द्या म्हणलं. काढा पैसे म्हणला. ती नारळ पाकिट पैसे तक्षण ती पाकिट फाडलं. 500 नोट काढली. घ्या 500 रुपये म्हणलं. द्या तिकीट सोलापूर. कंडक्टर नेटून 500 नोट घेतल्या हातामध्ये. नोटकडे बघायचा. मला म्हणला तुम्ही महाराज आहेत ना म्हणला. महाराज आहेत म्हणला. कीर्तन कराय म्हणलं. वा 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 महाराज रोज लोकांना बुक्का लावा. आता आज मला बुक्का लावता का म्हणलं. असं काय बोलता राव साहेबराव म्हणलं. मला ही नोट कशी दिली म्हणला. फाटलेली नोट आहे मला. फाटलेली चिटकवली नोट आहे मला. चिटकुली का असं मला घेतली असते म्हणला. पण 2 तुकडे वेगळे वेगळेच म्हणला. 2 तुकडे वेगळे का असं म्हणला. महात्मा गांधी उलटा चिटकवला. अरे किती लुच्चीगिरी करताय. एक लक्षात ठेवा तुम्ही बाहेर किती फसवेगिरी करा लुच्चीगिरी करा संतापाशी देवापाशी करू नका. म्हणला साहेब सकाळपासून शिरमाजी भीक मागतो तुम्ही खोट रुपये दिलाय. साहेब तो दिसते म्हणला. मी इथं का बसला. आंधळ्याच्या बदली बसलोय म्हणला. आंधळ्या लोकांच्या बदल्या होणार सध्या. आंधळ्याच्या बदली बसलोय म्हणला. मग साहेबांनी विचारलं हिथला आंधळ कुठं आहे. पिक्चर बघते म्हणला. आता आंधळ म्हणा कुणाला. एक लक्षात ठेवा तो आंधळा नाहीये. संतांचा आंधळा वेगळा आहे. पांगळा वेगळा आहे. आंधळ्या पांगळ्याच्या माध्यमातून जोगीच्या माध्यमातून भरवण्याच्या माध्यमातून वासदेवाच्या माध्यमातून तो खूप बरायने समाजामध्ये जनजागृती केली. तसं आजच्या सेवेला गेलेल्या अभंगामध्ये तो खूप बरा आहे. एक वैद्याची भूमिका घेऊन एक डॉक्टरची भूमिका घेऊन तुम्हाला सर्व जीवना काढा म्हणजे औषध करता आलेली आहे. कोणतं औषध आहे. ब्रह्मरस घे काढा. ब्रह्मरस घे औषध काढ देण्याकरता कोणता काय महाराज प्रथम चरणात ब्रह्मरस घे काढा. पूर्वी वैद्य म्हणायचे आता डॉक्टर म्हणतात. हो आणि पूर्वीचे वैद्य एवढे हुशार होते. नारी बैल सांगायचे नेमका काय रोग आहे. पूर्वीचे वैद्य हुशार होते. नारी पाहिजे काय रोग आहे सांगायचे. सध्या नाशिकला त्र्यंबकेश्वरात एक फरशेवाली बाबा आहे. डॉक्टर फरशी ठेवली. तुमचा बीपी किती शुगर किती सगळं ते बरोबर सांगते. काय रोग आहे बरोबर सांगते. औषधी आयुर्वेदिक. हो नाशिक जिल्हा सटाणा तालुका 31 तारखेला कीर्तनमध्ये 31 जानेवारीला. हो ते इगतपुरी बशी कीर्तन आहे. हो तिथे बाह्य महाराज आहेत. नारी पहिल्या सांगतात काय रोग आहे.
105 वय अभ्यास आहे. नाडी पाहायला सांगतात. पूर्वीचे वैद्य हुशार होते ना, अजून आहेत काही वैद्य. हो, आता वैद्य शब्द गेला तर डॉक्टर शब्द आला. शब्दामध्ये बदल होता. पहिले अंगी म्हणायची शर्टाला, अंगी गेला, अंगारक आला, शर्ट आला, टी शर्ट आला, बुस्कुट आला, चोळा गेला, पायजमा गेला, हो पॅन्ट आली, जीन्स पॅन्ट आली. जीन्स पॅन्ट वाला लय आवड आहे. जीन्स पॅन्ट वाला बघा पोर बसतात बघा चुली पुढं बसले शिकायला. जीन्स पॅन्ट वाल्याचं लय आवड आहे. तुझं पोरग तू काय, माझं पोरग काय, माझी पोरग जीन्स पॅन्ट घालते ती. हो जीन्स पॅन्ट वाला बसता येत नाही की अशी बसते तो का. गुरुजी परवा दिवाळीला आमचं पोरग धाकटं पोरग माऊली म्हणायचं, मला पापा मला पैसे द्या म्हणून. कशाला? दिवाळीला कपडे घ्यायचे. चल म्हणजे कापडे घेऊन. तुम्हाला त्यात काय कळत काय कळतं आपल्याला? अरे बाबा काय कळत नाही म्हणले. बरोबर हसू काय ह्यांचं बरोबर आहे. काय कळतं आपल्याला? लहानपणी आई वडील म्हणतात आमच्या मुलाला काय लग्न झालं की बायको म्हणते आमच्या ह्याला काय कळत नाही, आमच्या ह्याला काय कळत नाही, आमच्या काय ह्याला अक्कल नाही. आता ह्याला काही MBBS आहे, बँकेत कॅशियर आहे, वगैरे नावाची माफं काढायची. माझी वेळ ती माय मावल्याला माझे वडील कीर्तन सांगायचे कसं नवरा कसा कसा चांगला असू द्या, वाईट असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, दारुड असू द्या, गंधर्व असू द्या, पितळ असू द्या, पताळ असू द्या, कसा कसला त्याच्या नावानं कुंकू होतं ना, गळ्यात मंगळसूत्र बांधायला, मरेपर्यंत त्याची सेवा करा, त्याची पूजा करा, त्याच्या पाया पडा. हो त्याला चांगलं पिऊन चांगलं खाऊ घाला. ती मरते उपाशी बिचारी. ही चालली पंढरपूर वारीला. घरचा महादेव पाय तरी बाहेरच्या देवाला घालते. ती बच्चाला बसतो काय होती भाकऱ्या करतो. ही चालली पंढरपूर वारीला. कसा काय असेल नावल्याची सेवा करा. पण बघतो काय काय माय मावल्या आयुष्य नावल्याची एक सेवा करणार. हो काय काय माय मावल्या बघतो मी महिला मरेपर्यंत नावल्या नीट बोलत नाही. आणि पुन्हा मेल्यावर नाटकं रडायची. पिंजऱ्यातून रागून निघून गेला. हे रागूनही महिना पुन्हा रडत रडत नावल्याचे दोष काढायचे. माझ्या बापाने कधी विकत बिडी घेतली, माझ्या सरदारानं कधी कीर्तनात चप्पल ठेवली नाही, जुन्या चपल्या सोडायचे नव्या चपल्या घालून नाही. परवा लातूरला मुडी गेला म्हणता 1250 रुपयाचा. हो दक्षिणा 250 रुपये. काय सांगू तुम्हाला, तरी माझा पुढं कसा कसा नाही त्याची सेवा करा. हो ती बारका पोरगं मला तुम्हाला मला पैसे मला 5000 रुपये म्हणा. माझ्याकडे 5 रुपये घेतले. गेलं ती दुकानात कपडे आणायला मित्राला घेऊन. ती ड्रेस घालवायला अंगावर असलं, जीन्स पॅन्ट आणि ते टी शर्ट. मला बघा पप्पा मला कसे कपडे, मला 1 नंबर कपडे. वा वा 1 नंबर. पॅन्ट केवढ्याची? 3500ची म्हणला. टी शर्ट 1500चा आहे म्हणला. वा वा. जीन्स शर्ट 1 नंबर आणली बाळा, कलर पण चांगला आहे. काय रे बाळा म्हणलं, 3500ची पॅन्ट आणली म्हणलं. पण हिथं फाटकन इथं थोडं फाटकं होतं आणि इथं मी फाटकं होतं. मला घर बसतं मला, मग त्याचं काही कळत नाही मला. ही फॅशन आहे मला, फॅशन. ती हिथली फॅशन म्हणजे हिथं की म्हणतात. महागड नोकरी हवा पण खेळून म्हणतात. काय फॅशन, काय कपडे, काय त्या कटिंगा. आता काय काय कॉलेज कटिंग बघा तुम्ही. हिकडं मोकळं, हिकडं मोकळं, महागं मोकळं. एवढं बोचकं कुती मिळते गेलं. काय ती कटिंग, काय ती कपडे, काय ती पॅन्ट, काय दाढी, काय डोंगर, काय हॉटेल. जे पॅन्ट घेऊन एवढं निघालं बाळा, ते मी नेमकं गिराईक समोर नाही माझे. काय काय सांगतो मी. हो पूर्वी वैद्य, आता डॉक्टर म्हणतो. पूर्वी गुरुजीला शाळेत काय म्हणायचे, गुरुजी म्हणायचे. गुरुजी गुरुजी म्हणायचे. गुरुजी शब्द गेला. गुरुजी अगोदर शब्द होता तो करा महाराज काळामध्ये. महाराज शास्त्री काय शब्द होता? राईट. अनुभगाचे साठी बरोबर सांगितलं आमच्या महाराजांनी. पंतोजी शब्द होता. पंतोजी. पंतोजी शब्द गेला गुरुजी शब्दाला. गुरुजी शब्द गेला. आता काय म्हणतो तुम्ही? सर
सर शब्दामध्ये फरक होत चालला. पूर्वी आई म्हणायची, माय शब्द होता, माय शब्द. माय म्हणण्यामध्ये गोडवा आहे, जेवण आहे. अजून सुद्धा मराठवाड्यामध्ये लातूर भाग आमचा, नांदेड भाग, माय शब्द होतो. माय माय शब्द गेला, आई शब्द आला. आई शब्द गेला, काय म्हणतो मम्मी. मम्मी बी नाही, माम. माम कसला माम कोण असतो. दादा गेला, ताता गेला, अण्णा गेला, डॅडी आला, पप्पा आलं. तसं पूर्वी वैद्य म्हणजे डॉक्टर म्हणतात. पूर्वीचे वैद्य चतुर हुशार होते. आता डॉक्टर पुष्कळ झालेत म्हणून गुण काय येत नाही. हो, डॉक्टर तेवढे झाले, पेशंट बी तेवढे झाले. काय काय पेशंट आपल्याला काय होतं नीट सांगता येत नाही. एक पेशंट गेला दवाखान्यात, डॉक्टरने काय होतं, तुला ताप आलाय का नाही, छाती दुखली का नाही, पोट दुखते का नाही, सर्दी आली का नाही, खोकला येतो का नाही, पाड दुखते का नाही, हाता बरोबर का नाही, तुला होते काय. काय की मला 2 दिवसापासून कसं मुसं व्हायला. डॉक्टर म्हणून औषधी तसं मुसलमान पेशंट असले. काय काय डॉक्टरांना मुळे मी एका दवाखान्यामध्ये गेलो, मला इशाराच नाही काय होते. मला गेला मला हांडे मारा, तुम्ही आला होईल झोपा टेबलावर झोपलो. ती शेडवर करा म्हणा, शेडवर केला. ती का टेटस्कोप अडकवला कानामध्ये, जास्ती एवढी चक्ती काढी, छाती ठेवली. मला वडा श्वास म्हणला, सोडा वडा सोडा. पोटाला 2 वेळा हाणलं, इकडे मी 2 वेळा हाणलं. पुन्हा मला आता पालता पडा म्हणला, खाली असं पालतं पडलं. एक पाठीची चक्ती, वडा श्वास सोडा, वडा सोडा. उठून बसा म्हणलं, उठून बसलो. नक बघू, नक दाखवले. डोळे बघू, डोळे दाखवले. जीभ बघू, जीभ दाखवली. एवढं सगळं तपास असल्यानंतर ती पुन्हा मलाच विचारते काय होते तुम्हाला. अरे एवढं उलट पालत कशाला केलं म्हणलं मला. असले नमुने काय सांगू महाराज. एका मनुष्याला जेवायला वाटतं, एक भाकरी वाटी 2 भाकरी दिसायची, एक डायची वाटी 2 वाटी डबल दिसायची. आणि ते बायको चिडायचे. बहीण ओळखलं आपल्या नवरा काहीतरी दृष्टीदोष झालाय, सगळं डबल दिसतंय. गेली नेपाळीला, कोल्हापूरला, डोळ्याच्या दवाखान्यात. आय स्पेशलिस्ट डोळ्याच्या दवाखान्यात. डॉक्टर बसले, पेपर असतो. नवरा समोर बसले. ती म्हणजे साहेब पेपर खरे ठेवा, आम्ही तपासा करता आलोय. मग ती डॉक्टर पेपर खरे, काय होते बाई साहेब तुम्हाला. म्हणजे मला काही होत नाही, मी चांगली आहे. माझ्या मिस्टरांना दृष्टीदोष आहे. जेवायला वाढलं, 1 भाकरी वाटी 2 भाकरी दिसतात. एक दह्याची वाटीमध्ये 2 वाटी सगळं डबल दिसतंय. डॉक्टर म्हणजे एवढीशी गोष्ट सांगायला चौघजण कशाला आला. त्या बाईला इकडे त्या बाईने विचार केला आणि हाय दोघं चौघ कसं काय म्हणताय. मग त्या बाईच्या लक्षात आलं आपल्या नवऱ्याला एखादी 2 दिसते, डॉक्टर 2 4 दिसते. आता कसा रोग बरा व्हायचा. तुकाराम महाराज वैद्य होऊन आली, पण अभ्यास केला. डिग्री मिळावी, सर्टिफिकेट घेतलं, अभ्यास केला. शास्त्र अभ्यास केला ना. अभ्यास करून तो खूप बरं आहे. बाबा या ब्रह्मरसाचा आम्ही बोलू का, त्या ब्रह्मरसा मी अनुभव घेत नाही. हा रस आम्ही सेवन केलाय. तो का म्हणे चापून सांगे मग अनुभव आहे. हा रस कसा आहे, हा रस हरिनाम म्हणतात. रस एक प्रकार पुष्कळ आहे. ज्ञानेश्वर मंत्री ज्ञानेश्वर माऊली त्या ज्ञानेश्वर मध्ये माऊली मी 9 रस सांगते. आणि अजून एक सर्वात श्रेष्ठ रस आहे, तो म्हणजे ब्रह्मरस आहे, तो म्हणजे भक्ती रस आहे. हा इतर रस असे आहे. आता आम्हाला 2-3 रस माहिती आपल्याला. आंब्याचा रस, सुधा रस, औषध रस, सरकार मान्य. हे जे रस आहेत या रसाला नाश आहे. पण परमार्थातला हा जो भक्ती रस आहे, हा ब्रह्मरस आहे, या रसाला नाश नाही. पुढता पुढती आस सेवावी भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी. हा रस न विटणार आहे, न संपणारा बाबा हा रस आहे. आणि हा रस आम्ही घेतलेला आहे. सेवितो हर सर्वांनी
कारण हा ब्रह्मरस तुम्ही घेतला, हा काळा घेतला तर तुकोबाला सांगतात बाबा महाराज. अरे बाबानो, जिनी पिढा वारी, तुमच्या पिढ्या दुःख तुमच्याकडे दुःख झाले, दुःखाची निवृत्ती त्या ब्रह्मरसाने. या औषधाने या कार्य नाही. दुःख नाही असा मनुष्य तुम्हाला जगात सापडणार नाही. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या दुःख आहे. कोण सुखी नहीं. जब देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखी, प्रजा दुखी, जंगम दुखी, जोगी दुखी, महाराज दुखी, चोपड़ा जब देखे सो दुखिया कोण सुखी. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची न साहेब पाषाण फुटले बायका किती भर. दुःखही अनेक आहेत, पण काही दुःख असे आहेत तुला नाही. व्याधी दुःख सगळ्यांना नाही, सगळ्या डायबिटीज नाही, सगळ्या कॅन्सर नाही. अहो रोगाला बी अक्कल आहे. कोणाच्या घरात शिराव कुठं पद्धतशीर व्यवस्था होईल. मोठ्या लोकांना मोठी लोक आहेत. साखर कारखान्यात चेअरमन पण साखर खायची नाव लागेल. तुका आपली पापी नीती रोगाची बरं पाठ केली. मोठ्या लोकांना मोठे आहे का आमच्या वारकऱ्या लोक आहे का, आमच्या टाळकऱ्याला वारकऱ्या रोग आहे का. कसे खाऊन पण टाळ सप्त्यामध्ये एक समोर वारकऱ्यासारखं श्रीमंत कोण नाही जगात. तुमच्यापाशी पैसा आहे, वारकऱ्यापाशी पैसा नाहीये. तुमच्यापाशी पैसा आहे, खाता येत नाही. पैसा आहे, सुख नाही. पैसा आहे, सुख नाही. पैसा आहे, घरात समाधान नाही. वारकऱ्यापाशी पैसा नाहीये पण भूक आहे. पैसा नाही पण झोप आहे. पैसा नाही पण समाधान आहे. पैसा नाही पण सुख आहे. तुमच्यापाशी पैसा आहे, खाता येत नाही. लाडू देऊ का लाडू? लाडू देऊ. जिलेबी, गुलाबजाम, शुगर, दारू तो पट्टी. पैसा खाता येत नाही. पैसा झोप नाही. बघतो पुणे मुंबईला मोठमोठे करोडमध्ये अब्जोपती पैसेवाले रात्री 2-2 वाजून झोप लागत नाही. झोपीच्या गोळ्या खाऊन झोप लागत नाही. गोळ्या झोपत्या. हे पट्ट्या जागाच. अहो देसाई सर येणारे म्हणते टेरे सर काय काय मोठी माणसं बघितली मी डोळ्यांना. पैसा आहे, झोप नाही. आमचा वारकरी 2-2 तास गात्र भजन करणार, हरिपडात नसणार, केस झोपणार, 3-3 भाकऱ्या कुस करणार. आणि पडल्या वारकऱ्याला झोप आहे आमच्या. ते मुंबईत गेलो कीर्तनाला मी कांदिवलीला. कीर्तन सुटलं, झोपायला आहे का हाय म्हणे मंदिर माझं झोपा म्हणते. खोली देऊन सोडलं मला. माझ्या अगोदर अशी 2 चौकदर झोपली त्या खोलीमध्ये. एक ह्या कोपऱ्यात, एक ह्या कोपऱ्यात, दोघांच्या मध्ये मी झोपलो. जेव्हा दोघं गोहरायला लागले, मला कुठं झोप येते. शेवटी उठून बसलो. एकदा हे जा ऐकायचं, एकदा हे जा ऐकायचं. हे करता असं बोलायचं म्हणजे खाऊ का. हे केलं खा 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 असं गिरायला सेवा आमची. पैसा पण झोप नाही. हो पण सगळ्यांना काही दुःख नाहीये. कोणाला सगळ्यांना डायबिटीज नाही, सगळ्याला कॅन्सर नाही. कोणाला आहे, कोणाला गरिबी दुःख सगळ्यांना नाही. सगळे गरीब नसले श्रीमंत नाही. ज्यांनी गरिबी पाहिली, ज्यांनी गरिबी भोगली, ज्यांनी गरिबी चटके सोसलेले आहे त्याला विचारा गरिबी काय असते. गरिबीमध्ये कोणाच्या मध्ये नाही. पैसा असेल सगळे जवळ येतात. सब पैसों के भाई दिल का साथी कोई नहीं. एका हिंदी कवीने म्हटलेलं आहे, टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं, दुश्मन भी दोस्त बन जाते हैं जब पैसे पास होते हैं. गरिबीमध्ये सगळे नाते तुम्ही जर कोणी करू शकत नाही. पैसा असला की सगळे जवळ येतात माझ्या मायबापा. पण कोण श्रीमंत तर कोण गरीब आहे. पण एक दुःख मला सर्वांच्या पाठीमागे लागले, ते सर्वात मोठं दुःख जन्म मरणाचं आहे. मुक्ती पासून पुनर्जन्म हे दुःख आहे. जन्मापासून नाही गर्भवासापासून मृत्यूपर्यंत हे दुःख भोगतोय.
या दुःखाची निवृत्ती या ब्रह्मरसाला आहे, या दुःखाची निवृत्ती या रसाला आहे, या काढ्याला आहे. बाबा या दुःखाची निवृत्ती होईल म्हणून माझ्या मायबापा हो तुम्ही काय करा, हा ब्रह्मरस घ्या. पण का होतं कोपर आहे, औषध तुम्ही द्यायला फुकट तुम्ही औषध आहे, ब्रह्मरस नावाचं काढा तुम्ही आम्हाला देत नाही. आम्ही हे ब्रह्मरस सेवन करून औषध घेऊ, दुःख निवृत्त होतंय आम्हाला कळालं. पण का होतं कोपर आहे, या औषधाचं पथ्य काय आहे. महाराज सांगतात पथ्य नाम विठोबाचे विठोबा नाम विठोबाचे आणि वाचनशीली त्या पांडुरंग नामचिंतन करा, त्या पांडुरंगाचा त्या विठोबाच्याच नामाचा उच्चार करा, नामाचा गजर करा. हो एक धरा चित्ती आम्ही हो त्या मनुष्याने गळ्यात तुळशीची माळ घातली, वारकरी समजा स्वीकार केला तुळशी माळ घातली, त्या मनुष्याने त्या भक्ताने पांडुरंगाच्याच नामाचा गजर बस आणि का दुसरे मदन आणि दुसरे मत नाही. तर पांडुरंगाशिवाय दुसरा देव प्रमाण म्हणत नाही. 21 भक्ती 21 उपासना पाहिजे. मुस्लिम समाज बघा तुम्ही, त्यांचा अल्लाह म्हणजे अल्लाच. हो ते 5 वर्ष पूर्व मशिदीमध्ये नमाज पढत होते, डोक्याला टोपी घालून जाणार. तसे आपले सामाजिक नियम आहेत का नाही. तुम्ही आला पॅन्टी घालून कीर्तन उभारला, आम्ही कुत्ते घेते पटका बांधा कंबर बांधा. वारकरी सगळे नियम आहेत, धोतर पाहिजे, निरुशर पाहिजे, टोपी पाहिजे, पटका पाहिजे, काही नियम आहेत का नाही. ते 5 दिवसात परत होते डोक्याला टोपी घालून नमाज पडत जाणार. नियम आहेत, कठ्ठर लोक आहेत ते. आम्ही नुसतं पांडुरंग म्हणायला आमचा वर नाही, पण आमचा वार बदलला की देव बदलला. सोमवारी महादेव, मंगळवारी बुधवारी विठोबा, गुरुवारी दत्तोबा, शुक्रवारी चण पुढे संतोषी माता, शनिवारी पुन्हा मारुती आहे, आणि पुन्हा रविवार येळकोट येळकोट मलायची वारी माझ्या खंडोबा हाय, महादेव हाय, याताळा हाय, मसोबा हाय, चिंदेदेवी हाय. चिंदेदेवी कुठे माहिती का, आळंदीच्या वाढून पायवाले करतात ना ते, त्याला माहिती चिंदेदेवी. मलाही परवा माहिती 10 वर्षापूर्वी मला माहिती नव्हती. वर्षाला मी लहान बसून पायवारी करतोय. मी 12वीला 1985 होतो सर. 85 वर्ष म्हणजे आळंदी पंढरपूर वारी पायवारी. हो एक जण म्हणले चिंदेदेवी, म्हणजे चिंदेदेवी हा ते मग सासवडच्या ते जिद्दूमध्ये झाड आहे उजव्या बाजूला. कशाला झाड कोण ठेवते काय येड्या महिला नाही बायका आजने आमच्या. हो ते झाड आलं की चिंदी फाडती साडी, आणि ती साडी फेकायची त्या झाडावर, पाया पडायचं, हळद कुंकू लावून जायचं पुढे निघून. ज्ञानबा तुकाराम म्हणून मी एका मावशीला म्हणलं, मी कारण साडी चांगली फाडली म्हणलं, ती तुकडा व्हायला म्हणलं झाडाला म्हणलं कोणता देव आहे. मग माहित नाही म्हणले महाराज चिंदेदेवी म्हणली. ते देवीला चिंध्या मिळाला, नावच पण चिंध्या. नारद्या गाजर होऊन होतं, तुम्ही येऊन बघा. हो पुढच्या वर्षी त्या दिंडीमध्ये किंवा तुम्ही आता सुद्धा बघा, तुम्ही सगळं चिंध्यानं भरलं ते झाड, नाव चिंदेदेवी. काय येण्याचा बाजार, काय जे अंगात येणं ते काय नाचणं, कसा अंगात देव गुंफतो. माझी 5वी पिढी, आमचे मूळ पुरुष पुंडा महाराज, दामोदर महाराज, दशरथ महाराज, माझ्या आजोबा तुकाराम महाराज, वडील निवृत्ती महाराज, मी 6वी पिढी ऐकणार महाराज, माझा मुलगा पुढे भागवत महाराज. 7 पिढ्या मी भजन कीर्तन करतोय, टाळं कोटतोय, देव स्वप्न देईन आमच्या. ह्याच्या अंगात घुसतो मला कळलं ना. काय काय बायका बघतो दात बी घासत नाही, सगळ्या झोपेचं ओढायचं, केसासह सगळं मागायचं, रांधाचं पाणी गेला 4 कप चहा पोटामध्ये, आपल्या अंगात देव गुंफतोय. आमच्या पंढरपूरमध्ये घातली घातलाय. आता काय सांगू तुम्हाला. हो आषाढी अमावस्याला जेव्हा दिंडी निघाली, आषाढी अमावस्या काय म्हणते, कोणत्या अमावस्या म्हणते, बरोबर आहे त्यांचं. आषाढी अमावस्या नाव गटार अमावस्या म्हणते. गटार अमावस्या म्हणजे काय,
प्यायचं गटरी पण महिनाभर त्यांना प्यायला मिळत नाही ना सहा महिना लागतो लगेच हो तिचं नाव गटार अमावस्या गटरीत पडायचं सुखे मी लोक शून्य सावरणी तिथे हो ते दवा त्या बायकांची दवा गर्दी नाही ती दिंडी निघायला आमचा वाडा आमचं म्हणते माऊलीच्या मध्ये बशी नाथ चौकात जेव्हा ती दिंडी आणि 5 बायकाच्या नाचत केस सोडलेली पदरसा खावलं वाजलो उठायची एखादी मावशी लय वारे वेगळं नाही दवा घुमाने नाश्ता नाश्ता एका बाईच्या बायला जोडवा पडतो सगळ्या बायका जागे नसते त्या बाईचा जोडवा खाली पाण्यामध्ये विचार केला तर उचलून घ्यावा मागणार म्हणणार हिने अंगात नाही ती माऊली हुशार होती त्या जोड्यापाशी उभा नाही जोड्यापाशी सगळ्यांना हाता लागल्या महिला रस्ता ट्रॅफिक जाम झाला नवरा समोराला नवरा मला काय पाहिजे आई साहेब आता ही जी आई होय ही लग्नाची बायको पण येणं आई साहेब म्हणते काय पाहिजे आई साहेब बागतात त्रास देऊ नका चौकात किती वेळ थांबायचं पाहिजे काय मिळायला द्यायला आहे 4 पायाचं 2 पायाचं आई साहेब चौकात थांबू नका ट्रॅफिक रस्ता जाम झालाय मग तिला सोडून एवढून बघितलं तिला ओळखलं हे आपलाच परशी आहे तिला नवऱ्याला खुलवलं त्याला काय कळलं नाही नवऱ्याकडे बघत बघत म्हणली काय पडतंय खाली काही पडतंय खाली काही पडलंय उचलून घेत नाही चला उचलून घेत नाही एवढं बरं कळलं उचलून घ्यायचं एक लक्षात ठेवा देवीची टीका करण्या देवीला मानणारा मनुष्य माझ्या घरामध्ये नवरात्र महोत्सव आहे माझ्या घरामध्ये घटस्थापना आहे दरवर्षी तुळजापूर मी तर करून लावायचो हो तुळजापूर भाडवतीला कोल्हापूर भागामध्ये आले की मी लक्ष्मी दर्शन घेतलं लक्ष्मी दाखल पण दाखवतो हो आता पुढच्या आठवड्यात माझं हो फेब्रुवारीमध्ये माझं तुळजापूरमध्ये कीर्तन आहे हो अरे आमची बी देवी वारकऱ्यांची पंढरी नगरीमध्ये विठ्ठल उभा आहे कुडीची कुळदेवी केलीच्या गेलो तो नाथ माझा फुलवर आहे डोळा अंजन घेऊन मत नीली रावणी विठेवरी जगदंबा एका एकले देखली मनोभाव वस्त्रवृत्ती देहाची जन्म मरण पट फाटला जन्म मरण पट फाटला जय जगदंबे पूर्ण आपल्या वारकरी विठ्ठली आहे हो विठ्ठलाशिवाय दुसऱ्या देवाचा विचार मनामध्ये आला नाही त्याचा विठ्ठल वारकरी पथ्यना विठोबाची पथ्य सांभाळा पांडुरंगाशिवाय दुसरा विषय नाहीये विषय तो त्यांचा झाला किंवा एक विषय तो सकलांचा हरी ही वारकऱ्यांची उपासना आहे बाबा हे पथ्य दांड काय परमार्थ हे सांभाळा पथ्यना विठोबाची
आणि गव्हाचे नशेनी भवरोग आहे शिदाय आणि काय शुद्ध की हो सर्वात मोठा भवरोग आहे प्रत्येक पाठीमागा भवरोग लागलेला आहे आणि या भवरोगाची निवृत्ती औषध या ब्रह्मरसा नाही हो हेची भवरोगाचे औषध जन्म जगातोटी या भवरोगाचं औषध बाबा हे ब्रह्मरसा काळ आहे हे प्रत्येक सांभाळा आपोआप भवरोग निघून जातो पण का होतो खूप आहे तुम्ही वैद्य म्हणून तुम्ही आमच्या घरी आलात हो फुकट तुम्ही आम्हाला औषध देताय हा ब्रह्मस्वामी काढा हे औषध आम्ही घेऊ हो दुःख निवृत्त होता मला कळालं पथ्य आम्ही सांभाळू विठ्ठलाच्या नामाचा उच्चार करू भवरोग निघून जातो हेही आम्हाला कळलं मग का होतो खूप बरं आहे आमच्यापर्यंत भूत म्हणा बाधा म्हणा हे जे आमच्या पाठीमागे लागलेलं आहे याची काही निवृत्ती होईल नाही तो खूप बरोबर बाबांनो असली शंकामध्ये मनामध्ये आणू नका हो त्यांनी पथ्य सांभाळलेलं आहे त्यांनी औषध घेतलेलं ब्रह्मरस नावाचं अशा भक्तांना कसल्याही बाधा कसली भूत काही करू शकत नाही तो का म्हणे नो हे बाधा कसलेही बात असू द्या कसली बोलत असू द्या ज्यांनी हे पथ्य सांभाळलेलं आहे भगवंताचं त्यांनी हा ब्रह्मरस सेवन केलं आहे अशा भक्तांना कसल्याही बाधा कसली भूत काय करू शकत नाही पण भूत बाधा भिने मला सांगा भूत आहे का नाही बघितलं कोणी जबाबदार मी पण बघितलं नाही एक लक्षात ठेवा भूत नाही म्हणावं शास्त्री महाराज 184 योनीमध्ये भूत पिशे चुनी
जे विश्व मेलेले, जे ऍक्सिडेंट मध्ये मेलेत, जे फाशी घेऊन मेलेत, त्यांना वर्गती नाही म्हणतात. दोघं हिंडतात, गब्बी हिंडणार, ह्याला धर त्याला. भूत एक लक्षात ठेवा, भूत नाही म्हणते ते भूत आहे. भूत दिसत नाही. दादो महाराज, भूत दिसत नाही पण झपाटल्याशिवाय, देव दिसत नाही पण धरल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला देवाने तुम्हाला धरलेलं आहे, तुम्हाला झपाटलंय. पंढरपूरच्या पांडुरंगाला भूत म्हणे, पंढरीचे भूत मोठे. आल्या गेल्या जळपी वाटे भाऊ खेत्रीचे रान जाता वेडे होय म्हणून तेथे जाऊन का कोणी गेले नाही पण तुम्ही तो का पंढरीच गेला, पुन्हा जन्म नाही. पांडुरंगाला भूत म्हणले नाही. हे विटेवरचं भूत शास्त्री महाराज निर्गुण निराकार अवस्थेमध्ये फिरत होतं. निर्गुण निराकार अवस्थेमध्ये असलेल्या भूताला पकडण्याकरता आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक जाणता निर्माण झाला. भूत अंगात काढायचं म्हटलं जाणता माहिती. तसं आमच्या वारकरी समाजा निर्गुण निराकार अवस्थेमध्ये असलेल्या भूताला पकडण्याकरता आमच्या वारकरी संप्रदायात जाणता निर्माण झाला. त्या जाणत्याचं नाव पुंडलिकराय. या पुंडलिकरायने या जाणत्याने निर्गुण निराकार अवस्थेमध्ये असलेल्या भूताला पकड सगळं साकार केलं, विठ्ठल उभा केलं. आणि पुंडलिकाने सांगितलं, जाणत्याने सांगितलं, शंखचक्र कथा आयुध पण फिकू दे, समचार विठेवर समदृष्टी कटे भाग असा तो भारा. देव म्हणे पुंडलिका उभारा तो विठेवर, पण किती स्वभाव सप्तकाला होईपर्यंत नाही. जो पण मी बसलो नाही तेव्हा तो असतो भारा विठेवर. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला आहे. या रूपात तू शोभून दिसतो चांगला वागताना. देवा हे विठेवर उभा समचार समदृष्टी कटे हात. देवा लक्षात ठेव, आता मी खेडोपाडी फिरणार, गावगाव फिरणार, तुझ्या भक्ताला मी डांगर पिटणार. कीर्तन भजनात तुझ्या भक्तीचा नामाचा महिमा समजून सांगणाऱ्या लोकांना. पंढरी महात्म्य जन्म भाई महात्म्य देवा रूपाचा तुझ्या गुणाचा तुझ्या नामाचा महिमा आहे त्याकडे समजून सांगणार. देवा आमच्या कीर्तनातून ऐकलेला हा सगळा समाज तुझ्या नामाचं रूपाचं गुणाचं पंढरीचं वर्ण ऐकल्यानंतर हा भोळा भावळा समाज देवा तुझ्या नामाची माहिती ऐकून पंढरपूरला येतील. पण पंढरपूरला आलेला सगळा समाज भाविक असेल सांगता येत नाहीये. चांगले येतील, वाईट येतील, श्रीमंत येतील, गरीब येतील, सुशिक्षित येतील, अशिक्षित येतील, पुण्यवान येतील, पापी येतील, सज्जन येतील, दुर्जन येतील. कोण तुकाराम महाराज प्रमाणे बघा, मूळ पापी जैसे तैसे, कोण कसं येईल कोण कसं सांगता येत नाहीये. पण देवा तुझं एकच काम, आलेल्या भक्तांचा उद्धार करणं. जो दर्शन घेईल की तुला उद्धार देवा तुझं काम. दर्शन हेळा मात्रे तया होती केशवाची नामदेव भावे. पांडुरंगाने सगळ्या मागण्या मान्य केल्या पुंडलिकाच्या. देव मान्य करतो पण पुढे मान्य करणार. असल्याशिवाय 10 नाही तलवारीच्या पातीला, मराठ्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. हो लक्षात ठेवतो. देव असून मागण्या मान्य केल्या माझ्या पुंडलिकाच्या पांडुरंगाने सगळ्या मागण्या मान्य केल्या. आणि तेव्हापासून तो विठ्ठल उभा आहे. आणि तिथे एकदा गेलं त्या देवाचा स्पर्श आपल्याला झाला. देव पांडुरंग परमात्मा ते भूत आपल्याला सोडत नाही. तुम्ही आम्ही झपाटली मंडळी, झपाटल्यावर 12 वर्ष कोण गेली, 13वा सप्ताह आहे. झपाटले तुम्हाला सगळ्या लोकांना मला एवढ्या मोठ्या डोंगरावर मला वाईट वाटलं तर मग लहान लहान लेकरी मुली बाळी पायी सरत मग अशी येत. आज 7 दिवस तुम्ही ते येताय, झपाटलंय. 10:30 वाजून गेले ट्रेन उठायला तयार नाही. आम्हाला झपाटलंय. लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून आमचा बेडा कामचा वारकरी. तुम्ही इतर देवाला जावा, काशीला जावा, रामेश्वराला, उद्या अयोध्येला जावा, कुठल्याही देवाला जावा. एकदा गेलं की पुन्हा जावं असं वाटत नाही. पण पंढरी क्षेत्र असं आहे, एकदा देवाला दर्शन घेतलं त्याच्या पायाला आपल्या हाताचा स्पर्श झाला की ते आपल्याला सोडतच नाही. एकदा जाऊन आलं की पुन्हा जावंच वाटतं. हो काही एकादशी आहे माणसाला वेळ लागतो. सप्ताह जवळ आला, झालं मावशी, झालं उचलायचं तिने म्हणजे ते का मोठं लोक सोडा तुमच्या अगोदर जायची नाहीये. हो आता कसं बोलत बोलत काय सिद्धेश्वर कृपा इतकं मी कीर्तन करत नाही.
मग अशी मग मी सरला म्हणतो 10 वाजता मला जायचं, कारण उद्या माझं कीर्तन सकाळी कार्य कीर्तन हो आमच्या उदगीर तालुक्यात आहे. इथून जवळ 450 पावणे 500 किलोमीटर आहे. आता चैतन्य महाराज देवकरांना मला नाही म्हणता नाही गेलं, त्याच्या शब्दाला मान देऊन मला नवीन एरिया आहे जाऊन यावं या भावनेतून मी इथपर्यंत धावपळ करत आलो. आता 5 रात्रभर मला आता निघाला, आता मला 12 वाजता निघाला 11:30 12 हो सकाळी 6:30 पर्यंत प्रवास आलोय हो. पंढरपूर सोलापूर तुळजापूर उजनी औसा निलंगा उदगीर पासून 20 किलोमीटर गाव आहे देगलूरच्या अलीकडे. तिथे उद्या कीर्तन करायचं अशी धावपळ आहे, पण असू द्या एक प्रेम आहे आणि एक इथलं विशेष स्थान महात्म्य आहे. आणि विशेष मला वाटते असले एवढ्या मोठ्या डोंगरात एवढा मोठा जनसमुदाय, एवढे मोठे टाळकरी, एवढा मोठा सगळा समाज आज तुम्ही हजर राहिलात. 7 दिवस तुम्हाला पांडुरंगाने धरलेला आहे म्हणून तुम्ही उठायला तयार नाहीये. तुम्हाला धरले म्हणून तुम्ही खालून गावातून एवढ्या मोठ्या डोंगर पायी साथ देतात. हे सर्वात मोठं भाग्य बाबा माय बाबा तुमचं. तेव्हा अशा प्रकारे बाबा तो पांडुरंग परमात्मा आमचा वेडा आहे का वारकरी दर महिन्याला काय तो हो ते गप्प बसलेत नाही विटेवर झोपत आम्हाला. वारी जवळ आली चल उठ, सप्ताह जवळ आला चला आला सप्ताह जवळ काय तारीख आहे कोणाकडे तर घ्यायची आपण पण महाराज बोलायची हो. महिना 2 महिने आमचं नियोजन अगोदर असतं लक्षात ठेवतो हो. आता पुढच्या नोव्हेंबरच्या तारखा माझ्या हातात गेलेल्या आहेत, ऑक्टोबर महिन्याच्या तारखा माझ्या हातात गेलेल्या आहेत 2024च्या हो. म्हणजे 2-6 महिने आम्हाला वेळ लागतं कारण ती बसू देत नाहीये. आनंद वाटला माझ्या मला सरांनी सांगितले म्हणजे महाराज आमची दिंडी इथून जाते पंढरपूर पायी चालतात. सप्ताह झालाय तुमच्या मागात वेळ लागला चला दिंडीला कोण कोण येणार आहे कसं कसं येणार आहे मला नाव द्या लिस्ट द्या पंक्ती बघा कोणत्या कोणत्या कसं मुक्काम आहे. ती विटेवर जर फूट बसू देत नाही आपल्याला महाराज चल उठ उठ म्हणता हो. सर्वांना वेळ लावलेला सहा पांडुरंग परमात्मा आहे याची उपासना करा लक्षात ठेवून हो. आणि असे हे जे भूत आहे विठेवरचं त्याची उपासना त्याची भक्ती साधना करा. आणि परमार्थ साधना करत असताना अहंकाराचा वारा मात्र निरपेक्ष बुद्धी बाबा या भगवंताची सेवा करा निष्काम व्हा असो. तेव्हा अशा प्रकारे तुका म्हणून हे बाधा अनेक कथा होतात पण अभंगाचा एकच सारांश आहे आणि ते म्हणजे पथ्यनाम विठोबाचे सेवा संत चरणी माऊलीच्या ब्रह्मचरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विरंजन सेवा संपतो.